हॅलो गाईज, मी छाया वागचौरे, डिस्टन्स ट्रॅव्हलर. आम्ही इकडे आज दीप अमावस्या आहे आणि आज उद्यापासून श्रावण चालू होतं आहे. तर आमची श्रावणाची पालखी असते गावाला, त्याच्यासाठी आम्ही आता इकडे गावाकडे चाललो आहे. आज पालखी सोहळा म्हणजे ॲक्च्युली मागच्या वेळेस मी एक व्हिडिओ टाकलेला संगमनेरच्या कलंकी वैजनाथ भगवान यांच्या आश्रमाचा. तर उद्या त्यांचा जन्मदिवस असतो श्रावणाच्या पहिल्या दिवशी आणि तो जन्मदिवस पायी दिंडी सोहळा किंवा पालखी सोहळा म्हणून साजरा करतात. तर त्याच्यासाठी आम्ही उद्या गावाला चाललेलो आहे आज. तर आता गावी घरी पोहोचेपर्यंत आम्हाला रात्र होईल, कारण ऑलरेडी आता संध्याकाळचे 7 वाजून गेलेले आहेत, 7:30 झालेत. तर आपण भेटूया उद्या सकाळी आणि मी तुम्हाला दाखवते कसा पालखी सोहळा असतो ते. गुड मॉर्निंग गाईज. आज आहे श्रावणाचा पहिला दिवस, श्रावणी सोमवार, आणि आज आहे आमच्या गावची पालखी. आणि पालखी म्हणजे पायी दिंडी यात्रा. मागच्या वेळेस मी तुम्हाला वडगावच्या मंदिराचा एक व्हिडिओ टाकला होता. तर आजचा जो पायी दिंडी यात्रा जी आहे ती वडगावच्या मंदिरापासून संगमनेरचा जो आश्रम आहे कलंकी भगवान वैजनाथ आश्रम तिथपर्यंत आहे. तर आपण बघूया कसं आहे ते दिंडी सोहळा. आता हे सगळे आमच्या घरची मंडळी आहेत, सगळे रेडी झालेली आहेत. सगळे मुंबईवरनं आम्ही कालच आलेलो होतो इकडे. आणि आमचं गाव आहे ॲक्च्युली संगमनेरमध्ये पिंपळगाव ठिकाणी, पण आम्ही शहरामध्ये म्हणजे अकोले इथे फ्लॅट घेतलेला आहे. तर तिथे आम्ही सध्या येतोय कारण आमच्या घराचं काम चालू आहे. ही आमची आजी आहे गॅलरीत. मग बघा, हे असं करायचं, कॅमेरा दिसला की लगेच असं त्या पोरगीला समजतं, लगेच रडायची बंद होते, लगेच अशी बघते. हे अण्णा आता आम्ही निघालेलो आहे. ही आमची सोसायटी आहे. तर येते पप्पा. आता अकोल्यावरून वडगावला जायला आम्हाला 40 मिनिटं लागतील. आणि आता आम्ही सकाळचे 10 वाजलेले आहेत आणि आम्ही सगळे निघालेलो आहे आता. आणि ही आहे आमच्या घरातला सर्वात छोटा मेंबर निशा, आणि हिच्या पहिल्या वाढदिवसाचा व्हिडिओ पण मी टाकला होता मागच्या वेळेस. हा चलो. आम्ही आता निघालेलो आहे आणि पावसाचे दिवस असल्यामुळे आपण बघू शकताय गावाकडे सगळीकडे हिरवेगार आहे. शेतीची वगैरे कामं चालू आहे तिकडे. आणि तुम्हाला जर आजचा जो पायी दिंडी सोहळा आहे त्याबद्दल आणखी माहिती जाणून घ्यायची असेल किंवा आमचे जे गुरु आहेत कलंकी वैजनाथ भगवान यांच्याबद्दल जर अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर यूट्यूबवर आमचं चॅनल आहे त्यांचं, कलंकी देव संस्थान म्हणून. त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि तिकडून तुम्हाला कलंकी देव संस्थान आणि कलंकी वैजनाथ जे आमचे होऊन गेलेले गुरु आहेत आणि जे हयात असलेल्या गुरु जे आहेत आमच्या बेबीनाथ माया म्हणून, त्यांच्याबद्दलही तुम्हाला माहिती मिळवता येईल. तर त्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्या चॅनलवर तुम्हाला संस्थानामध्ये होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो पण पाहायला मिळेल. तर नक्की तिकडे जाऊन सबस्क्राईब करा आणि तो चॅनल पहा. आता 5च मिनिटात आम्ही वडगावच्या मंदिरात पोचू. तर चला मी तुम्हाला दाखवते कसा दिंडी सोहळा साजरा होतो ते गावाकडे. इकडून खाली बघ, चिखल बघ. आता ऑलरेडी सकाळ सकाळ कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. भजन वगैरे चालू झालेलं आहे, तुम्ही आवाज ऐकू शकता भजनाचा. आणि रस्त्यावर पण रांगोळी काढलेली आपण बघू शकताय. जिकडून जिकडून पालखी जाणार तिकडे पूर्ण रस्ते रांगोळीने सजवलेले आहेत. गोप्रो टर्न ऑफ. आणि इकडे दुपारच्या जेवणाची तयारी चालू आहे. सगळे पुरुष मंडळी जेवणाची तयारी करतात इकडे.
आता सकाळच्या भजनाचा कार्यक्रम संपलेला आहे आणि मी इथे वरती पहिल्या मजल्यावर आलेली आहे. इकडे दत्ताचं मंदिर आहे, तुम्हाला दाखवते. हे आहे दत्तांचं मंदिर. आता दुपारचे 12:30 होऊन गेलेले आहेत आणि आता जेवणाचा कार्यक्रम चालू होईल. आणि जेवणाचा कार्यक्रम झाला की आरती होईल मंदिरामध्ये आणि आरती झाली की लगेच पालखी निघते वडगावमधून संगमनेरला जायला. आणि वडगाव ते संगमनेरचं जे अंतर आहे ते 21 किलोमीटर आहे आणि 21 किलोमीटर पायी दिंडी यात्रा असते. आणि त्याचा जो व्हिडिओ आहे तो मी पुढच्या व्लॉगमध्ये टाकेन, तर माझा पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. आणि असेच माझे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी. Thank you.